नमस्ते, मी अश्विनी साई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी सगळ्या ताईंना खूप मनापासून धन्यवाद. वहिनीला इतक्या छान म्हणजे त्यांचं कौतुक केलं, आईचं कौतुक केलं, मुलींचं कौतुक केलं. असे कमेंट होती की भावाला 3 मुली आहेत का? हो, भावाला माझ्या 3 मुली आहेत. आणि इथं सकाळ सकाळी म्हणजे गडबड चालू आहे कामाची. तर कारलं शनिवारी आणलेलं होतं, करायचं म्हटलं, राहूनच गेलं. काय होतंय, कारलं एखाद्या वेळेस डब्याला पूर्ण नेतात किंवा नाही, आणि मला पण असं वाटतंय ना पोट भरेल का नाही. तर आधी काय केलं, कारल्यावरचं ओझर तर थोडंसं ना त्याची पूर्ण ना थोडं थोडं खडबडीत ती कातडं काढून घेतलं आणि मीठ टाकून कुकरच्या डब्यात एक 10-15 मिनटं मी असंच मिठाच्या पाण्यात ठेवलं. जसं आपण वांग्याचे 4 भाग करतो का नाही, सेम त्याच पद्धतीचे 4 भाग करून घेतले. आणि थोडीशी पालक होती मळ्यातनं आणलेली, तर आता पालक खाऊन सगळे कंटाळेत. पण मी माझ्या स्वतःच्या एकटीसाठी तर पालकाची सुक्की भाजी बनवायची म्हणून पालक स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे. आणि इकडं ना कारलं पण ना करायची तयारी चालू आहे. जसं की बघा, भात करतानाच मी कारलं फक्त बिना पाणी घालता शिट्टी दिली, कारण मी आधीच त्याला मिठाच्या पाण्यात भिजवले होते. आणि विशेष म्हणजे वाफनच कारलं पूर्ण शिजून जातं. तर चपात्या बनवून झाल्या आणि पालकाला बघा थोडंसं हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणं, जिरे मोहरी ह्याचा मसाला ना पूर्ण छान ना भाजून घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे जे हिरव्या भाज्या असतात ना तव्यावरती खूप छान चवीला लागतात. आणि शक्यतो मी ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत तव्यावरच करून घेते. आणि आज डाळ वगैरे काही टाकली नाही, कारण की मला एकटीलाच करायची आहे. मग परत जास्तीचं भाजी वाढवायला नको म्हटलं, जे काय ह्याच्यातलं फायबर आहे ते सगळं आपलं पूर्णता मिळतं मला. तर काय नाही, फक्त हलवून जर घेतलं, एक वाफ काढली का पटकी झट आपलं ना पालकाची सुक्की भाजी होऊन जाते. आणि कारल्यासाठी बघा आपलं शेंगदाण्याचं कूट, लसूण, खोबरं, हळद, हेच जे रोजचे मसाले असतात ना तेच मसाले मी आपलं म्हणजे मिक्स करून घेतलेला आहे. काय ना, जर नाही ह्याच्यामध्ये आपलं घरचा जो गरम मसाला असतो का, गरम मसाला, थोडीशी विलायची पावडर, गूळ वगैरे घालू शकता. पण मला गूळ लिंबू घातलेला अजिबात आवडत नाही. जे नॅचरल चव असते ना मग ती चव येत नाही. बघा तुम्ही, बिना पाण्याचं कारलं आपलं ना वापरून घेतलेलं आहे. भाताबरोबर अगदी मस्त असं वापरून घेतलेलं आहे. तुम्हाला जर फ्राय करायचं असेल तर कच्च्या फोडीसुद्धा फ्राय तसंही खूप छान लागतं. म्हटलं भरलं कारलं आता खूप दिवस झालं करून, म्हटलं अशा पद्धतीनं करून घ्यावं. लागलंच ना, एकाच तव्यावरती माझी सकाळची इतकी कामं होतात ना, जास्तीची भांडी पण पडत नाही आणि एकाच ठिकाणी बसून सगळी माझी कामं होऊन जातात. तर इकडं कारलं भरून घेईपर्यंत आपली एक वाफ काढून निघाली पालकाला. सध्या ना 2 आठवडे झाले अक्षरशः लग्नाचा, ढोळ जेवणाचा असे बरेच कार्यक्रमाचे ना आमच्या सिरीज चालू झालेले आहे. तर कोण जायचं कोण नाही अशाच पद्धतीनं आमच्या वाटण्या चालू आहेत. इतकी घरात माणसं असून देखील आम्हाला कोण पुरी नाहीत. का होतंय, एका ठिकाणी जर लग्नाला किंवा एका ठिकाणी कुठल्या तर कार्यक्रमाला गेलं तर दुसऱ्यांच्या जाणं भाग पडत नाही. मग ते काय होतं, ती समोरची व्यक्ती रागवली जाते. अशाच एक पद्धतीचे कार्यक्रम आहे. सकाळपासून आमचं चाललंय की कोण जायचं, पण बघू, नक्की ठरवलं नाही. पण गेले तर जाईन, नाही तर नाही. तर इथं कारल्याची भाजीला फक्त काहीच नाही, फक्त तेल, जिरे मोहरी टाकलेलं आहे. लसूण खोबऱ्याचं पेस्ट तर आधीच आपण मसाला भरताना घेतलेलं आहे. आणि थोडंसं मी पाणी शिंपडले, कारण की जो काही मसाला आहे ना थोडाफार शिजला पण पाहिजे. आणि गरम तवा असल्यामुळं पटकन पाणी आटून जातं आणि कारलं आपलं शिजून जातं. इतकं छान कारलं बनलेलं होतं ना, ज्यांना आवडत नाही त्यांना पण कारलं आवडेल. भाकरी आणि कारलं एक नंबर लागतं. त्याला कशाचीही सुद्धा ना तोंडी लावण्याची सुद्धा गरज नाही. जी रिअल चव असते ना ती चव अगदी मस्त अशी लागते ही कारल्याची भाजी. नमस्ते, मी अश्विनी साई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. दुपारचे 2 वाजलेत, तर जेवण वगैरे सगळे झालेत. बघा 2 ताटा येतात, आता ते तसंच ठेवले कारण की आता खूप गडबड आहे. तर कुठे चाललंय ते सांगते. भावकीमध्ये ना ढोळ जेवणाचा कार्यक्रम आहे. 7व्या महिन्यातलं जे मेन ढोळ जेवण असतं ना ते आहे. जाऊ नये म्हणून मी थोडंसं ना जेवण केल्यानंतर थोडंसं आरामच करत होते, म्हणजे थोडं पडलीच होते. कारण रात्रीची झोप माझी ना बिलकुल कसलीच होत नाही. का माहिती, पुरंसं पोटभरीचं जेवण खाते, सगळं करते, काय दुखत नाही, खुपत नाही, काय नाही. पण का माहिती, रात्री किती मुश्किलनं 10 वाजता 10ला झोपले का बरोबर 12:30-1ला जी जाग येते, 2-3 वाजेपर्यंत झोप येत नाही. मग ते कसं तरी व्हायला लागलं होतं मला. म्हटलं आता राहू दे, आता कॅन्सलच करावं, ढोळा जेवणाचं कुठं दगदग करावं. पण आई म्हणाले की तसं करून चालत नाही, कारण की भावकी आहे. भावकीला खूप सांभाळून राहावं लागतं गावामध्ये, कारण की खूप मोठा समाज आहे आमच्या भावकीचा. आणि त्यांच्या पण घरात ना पहिल्यांदा कार्यक्रम आहे. आता ज्या त्यांच्या घरी चालले ना मी त्यांच्या, तर म्हटलं चला, कविताचा पण फोन आला, चला की अश्विन ताई मी पण यायला लागले. आणि अशा ताई तर येणार नाही, तर ते एक म्हणजे मला ते कसतर होते.
महिना 2 महिने तर आशा ताई संघ नसणार आहे, नाहीतर आमची तिघांची जोडी किंवा दोघांची तर असायची कुठं जाता येता आम्ही दोघी असायचो. ते एक उणीव मला भासते. तर म्हटलं चला आता हे ना म्हटलं मळ्याला जाताना मला ह्याला सोडा, म्हटलं गावातल्या घरी सोडा, म्हणजे तिथून आम्ही दोघी जातो. तर थोडंसं ते पण कार्यक्रम मळ्यातच आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, अगदी रस्ता वगैरे अगदी व्यवस्थित सुरळीत आहे. आणि दुसरी गोष्ट वटीचं सामान वगैरे सगळं घेतलेलं आहे. जसं की आमच्या डोहा जेवणामध्ये बघा साडी पीस म्हणजे आपलं नॉर्मल वटीचं सामान वगैरे असते. तर चला म्हटलं आता हे पण चाललेत, तर मला सोडा, आईला पण जायचं आहे मळ्याला. आईनं पण थोडे तुरीच्या शेंगा आणायच्या आहेत, कारण की ननदबाई परत बोलल्या की परवा तुरीच्या शेंगा ऊस नेलं होतं बादचे कंपनी म्हणले वाटतं केवढं केवढं आणली मम्मी, कारण की बघा त्या म्हटल्या होत्या आम्ही दिलं होतं पुरंसं, पण पोरं खात नाहीत असा एक त्यांचा अंदाज होता. पण पोरं पण अगदी आवडीनं खाल्ले. तर आई परत तुरीच्या शेंगा आणायला चाललेत. परत मग हे उद्या जाऊन आई पण जाणार आहेत, तर उद्या जाऊन तुरीचे शेंगा ऊस सगळं देऊन येतील. तर आई पण जातील मळ्याला, तर मी पण जाते तिकडं कार्यक्रमाला. तर चला आमच्या गावाकडचं कसं रवा जेवणाचं काय सजली उठा घे. चला ह्यांचं गावाला पण लावले पाणी, त्यामुळं कंटाळत जेवले जस्ट, पण मला सोडून या परत माघारी. हा चला बांधकाम चाललंय, तर ही छोटीशी बाग त्याच्या पप्पाला मदत करायला एक एक तरी अर्धी कप आहे ना वीट घेऊन चालले. हे बघा इथून का नाही. चला त्याच्या मागे कुत्र्याचं पिल्लू तयार होऊन आल्या आत्या. अगं बाई सगळेच तयार होऊन बसले ते. चला काय घेतलंय पर्स मध्ये? मी बी घेतली नाही पर्स, तुम्ही घेतलाय आमचं पर्स. जेवणाला आले का नाही, त्यांचीच बाग आहे, कुणाची काय दुसऱ्यांची तोडली नाही काय नाही. आणि विशेष म्हणजे बाग गेलेली आहे, आणि जे खराब डाळिंब असे असतात ना, बाहेरून खराब असतात आतून क्लिअर असतात. आणि विशेष म्हणजे हे बागायतदार घेत नाहीत, आणि आपल्यासारखे जर गिऱ्हाईक असतात ना, आपण काय करतो डागायत म्हणून घेत नाही. तर हे बघा ह्यांचीच बाग आहे. ननंदबाई मी आणि कविता फोटो काढायला इथं आलेलो होतो. कार्यक्रमाला उशीर आहे म्हटलं आता चला, कुठलं तरी फळ खाणं होतं, अगदी लाल बुंद गोड असं फळ आहे. तर चला आम्ही खाऊन पण घेतो आणि फोटो सुद्धा काढून घेतो. आज ना तुम्हाला गावाकडचं ढोळा जेवण कसं असतं ते दाखवते. अगदी साधं सिंपल साजेसं असं ढोळा जेवण असतं, जे गरोदर बाईला आवडतं असतं. गोड तिखट आंबट चटण्या सगळ्या मिक्स अशा भाज्या धपाटं बाजरीची भाकरी बरंच काय काय पदार्थ असतात, ते शिदोऱ्यासाठी ठेवलं जातं. तर हे 2 नवीन नवरा नवरी म्हणजे आपलं ढोळा जेवणाचे कपल्स आहेत. अगदी मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आणि अगदी आनंदित आहेत. मला ना खरं सांगू का, जेव्हा कुणाच्या लग्नाला जाते किंवा ढोळा जेवणाला वगैरे जाते ना, साखरपुडा असो काय असो, आपापल्या जीवनात घडलेल्या गोष्टी आठवतात. खूप छान वाटतं मागे जायला. असं वाटतं की कधी कधी टाईम मशीन असायला पाहिजे, की एक बटन दाबलं का पाठीमागं जावावं, आपण फक्त खुर्चीवर बसून ना आपल्या घडलेल्या गोष्टी स्वतःला बघायला खूप मला आवडेल असं वाटतंय. ते सगळं बघून एकदम भारी वाटत होतं. आणि ह्या ज्या मला ननंदबाई बोलायला लागलेत ना, आधी मी हे सांगते, कॅमेरा पकडायला एखादं सुद्धा लहान मूल तिथं नव्हतं परिचय व्हायचं किंवा सहीचे व्हायचं, कारण की शाळा होती त्यामुळं. आता धरायला लावलेल्या माझ्या ननंदबाईला दुसऱ्या, पण त्यांना काही एवढं जमलं नाही कॅमेरा धरायला. इकडं तिकडं जरा हल्ला गेलाय, तेवढं तुम्ही समजून घ्या. असं हे बघा अशा पद्धतीनं हल्लं गेलेले. ज्या मला ननंदबाई बोलतात ना, अक्षरशः डोळ्यातून पाणी त्यांच्या आलं, कारण माझ्या प्रेग्नेन्सीचं जे न्यूज आहे मी तुम्हाला आधी सांगितले होते. माझ्या नातेवाईकांना किंवा माझ्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा मी सांगितले नव्हते, सगळ्यांना एकदाच व्हिडिओ थ्रू सांगितले. आणि त्या ननंदबाईन आहेत ना, माझ्या डोळ्यातून पाणी काढल्या, की अश्विनी माझ्यासारखा आनंद कोणाला झालं नसणार आहे, इतकं मला आनंद झाला. एवढाच की तुझा नंबर माझ्याकडे असताना त्याच दिवशी तुला अभिनंदन करायला मी फोन केलेलं असतं, कारण की त्यांना भाऊ नाही आहे, त्यामुळे त्यांचं दुःख त्यांना कळतं. कारण माहेरी येतात त्या देवाला वगैरे, पण असं राहायला वगैरे यायला मिळत नाही काय नाही, मग त्यांना खूप वाईट वाटतं. असं गावाकडे कोणाच तर कार्यक्रम असले की यायचं पटकन जायचं, मग घराची आठवण येते, मग ते घराला बघितलं की त्यांना रडायला येतं. ह्याच घरात जर कोण असतं तर आम्ही गेलो असतो, भाव असतं वगैरे, आई वडील आयुष्याला पुरत नाहीत अश्विनी, अशा काय गोष्टी ताईंनी सांगितल्या. मी पण थोडं इमोशनल झाले. आणि 5 फळं असतात, ती 5 फळं गरोदरबाईच्या ओटी भरतात. मी तुम्हाला पहिलं सांगते, मी काय फळं वगैरे काही ओटी भरलेले नाही आहे. पण इतर बायका म्हणल्या की अश्विनी तू आहेर आणलीस ना,
फक्त फोटो काढण्यापुरतं नवरीच्या हातात साडी दे. मी तिची ओठी वगैरे भरली नाही किंवा माझी ओठी भरून दिली नाही. जेव्हा मला त्यांनी अहेर दिलं ना, त्यावेळेस त्यांनी सुद्धा माझ्या हातात दिलं. कारण कमेंट्स सगळेच वाचतात, त्यामुळं सगळे आता जागृत झाले. जी गोष्ट सगळ्यांना माहिती नव्हती ती सगळ्यांना माहिती झाली. त्यामुळं ना मी एक गरोदर बाई दुसऱ्या गरोदर बाईची ओटी भरलेली नाही आहे. मी आत्ता सांगते, कारण इतकेच गोड सबस्क्रायबर पाहुणे मला आज मिळाले ना, एकदम मन माझं तृप्त झालं. मी या डोळ्या जेवणाला यायला नको बोलत होते, पण आल्यासारखं सार्थकी लागलं. किती खुश झाल्या मावश्या वगैरे जे आहेत ना, जास्तीत जास्त 40-50च्या पुढचेच माझे ना सगळे सबस्क्रायबर आहेत. किती खुश झाल्या सगळ्या मावश्या. फोटो वगैरे काढून घेतल्या, बोलल्या सईपरला का आणलं नाही किंवा आई कशी आहेत, ह्या सगळ्यांना आपुलकीनं जेव्हा काळजी करत होत्या, विचारत होत्या तब्येतीची वगैरे, इतकं छान वाटायचं ना. मी आधी ह्यांना कधी ना भेटले होते का असं मला वाटत होतं. तर गाण्याचा आवाज इतका होता ना, कॉपीराईटचा खूप प्रॉब्लेम होतो, म्हणून मी पूर्ण आवाजच म्यूट करून घेतलाय. ही बारकं बघा वर्षाचंच असणार आहे. इतकी डान्स करत होती काय सांगू. आणि मी कॅमेरा धरलाय म्हटल्यानंतर जास्त तिचा ठेका धरलेला होता. तर भाऊकीची बायका सगळे ना अशा हळदी कुंकू लावून नावं घेतात. पण आवाज पण इतका होता ना आपलं टेपचा वगैरे, त्यामुळं तो मी आवाज वगैरे मी पूर्ण काढला गेलेला आहे. तर बुत्ती म्हणून सगळं आम्ही जी पदार्थ आणल्या सगळ्या बायकांना आम्ही देत असतो. तर ह्या सुद्धा मावशी कट्टर माझे सबस्क्रायबर आहेत. माझा आवाज सुद्धा मला येत नव्हता, त्यामुळं मी पण हे आवाज म्यूट केलेला आहे. अक्षरशः त्यांनी त्यांच्या बहिणीला मुंबईला फोन लावून दिला की अश्विनी तुम्हाला बोलायचं आहे. म्हटलं चला बोलू तर बोलू. सगळ्यांना मी बोलून घेतलं. हे बघा ह्या ताई फोनसुद्धा लावून दिल्या. इतकं छान त्यांना वाटत होतं ना. आणि जेवण लगेच आम्ही जेवण पण करून घरी जायची घाई केली की संध्याकाळचे ना 6-6:30 वाजले होते. घरी यायला चांगले 7-7:30 वाजले होते. असा गावाकडचा ढेवा जेवण होता. कसं होता.